जय हिंद. मी बहुजन विकास साहेबांचा प्रमुख संजय कुमार. आज आमच्या बहुजन विकास साहेबांच्या वतीने आमचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विविध आमचे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही सोलापूर येथील मातंग समाजाच्या उषाताई साठे ह्या आमच्या शेतमजुरी करणाऱ्या महिलांचा गोळ्या घालून शेतमालकानेच खून केला आहे. ही घटना अत्यंत निर्दयी घटना आहे. ज्या उषाताईने 10 वर्षापासून इमानदारी आपली नोकरी केली, आपली मजुरी केली, त्या शेतमालकाला लाखो रुपये कमवून दिले आणि हरामी शेतमालक त्या कमाईचा बदला म्हणून बक्षीस म्हणून चक्क दिवसाडोळ्या घोड्या जाऊन त्याला खून केलेला आहे. ही घटना महाराष्ट्रात लाजिरवाणी घटना आहे. आज गल्लोपालीमध्ये आज देशामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, कुठेही त्या घटनेचा निषेध कुणी करत नाही. अशा घटनेचा सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे. आरोपीला ठेचून काढला पाहिजे. आज महाराष्ट्रातून 3 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या महिलेपर्यंत कुणीच सुरक्षित नाही. महाराष्ट्राचा बिहार बनलाय. माझी मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री असं मला विनंती आहे, ही घटना अत्यंत निंदनीय घटना आहे. या घटनेची तात्काळ आपण चौकशी करावी. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालावं आणि उषाताई साठे यांना मरणोत्तर न्याय देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी करावं. दुसऱ्या तात्काळ फाशी देण्याचं काम ॲडव्होकेट उज्ज्वल नकरला लावून करण्यात यावं. अशा घटना महाराष्ट्रात घडू नये. आज आरोपीला जात नसते. आरोपी कोणत्या जातीचे महत्वाचं नाही किंवा मेलेली व्यक्ती कोणत्या जातीचे महत्वाचे नाही. ही घटना दुर्दैव आहे. म्हणजे या घटनेचा आम्ही सर्वांच्या वतीने बहुजन विकास साहेबांच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि अशा महाराष्ट्रात घटना होणार नाहीत यासाठी आरोपींना तात्काळ फाशी झाली पाहिजे. त्यांच्या मयताच्या कुटुंबीला आर्थिक मदत शासनाने केली पाहिजे. ही बहुजन विकास साहेबांची संयुक्त मागणी या ठिकाणी आज उदगीर